मी सध्या मुंबईच्या गेटवे परिसरामध्ये, माझ्या मागे तुम्ही पाहू शकता गेटवे ऑफ इंडियाची गेटवे ऑफ इंडिया तुम्हाला दिसेल आणि त्याच्याच शेजारी त्याला लगत असलेला हा समुद्र, खवळलेला समुद्र. खरं तर आता तरी पाऊस नाहीये. पाऊस जेव्हा असतो किंवा हायटाईड जेव्हा असते तेव्हा हे पाणी जे असतं ते अक्षरशः उसळत असतं. या किनाऱ्याला लागून ते पाणी या फुटपाथपर्यंत देखील उडत असतं आणि हा संपूर्ण जो एरिया तुम्ही पाहताय हे एक पर्यटन स्थळ आहे. त्याच्यामुळे शेकडो लोक त्यावेळेला इथे येत असतात. इथूनच पुढे आपण पाहिलं तर बोट्स देखील आपल्याला तिकडे पाहायला मिळतात. बोट्समध्ये बसून पण लोक पलीकडच्या बाजूला जातात आणि एकंदरीत परिस्थिती पाहिली पावसाळ्याची तर थोडीशी चिंताजनक असते, कारण की अनेक अपघात इथे या भागामध्ये घडत असतात. आता देखील आपण पाहिलं की पाणी आपटलं आणि किती उंच पाणी तिथे उडालं होतं. तर हे अपघात जेव्हा घडतात त्यावेळेला एक व्यक्ती आहे, खरं तर आपण त्याला ॲक्वामॅन म्हटलं पाहिजे. व्यवसायाने ती व्यक्ती पावाचा व्यवसाय करते. सायकलवरून कोलाब्यामध्ये गल्लोगल्ली जाऊन पाव विकते. मात्र हाय टाईडच्या वेळेला किंवा मुसळधार पावसाच्या वेळेला ती व्यक्ती याच भागात तुम्हाला दिसेल. जे लोक आतमध्ये पडतात, जे लोक बुडत असतात, स्वतः ही व्यक्ती समुद्रात उडी टाकते आणि त्यांना वाचवण्याचं काम करते. आपल्यासोबत स्वतः ॲक्वामॅन मोहम्मद नाजिमजी आहेत. मोहम्मदजी, किती वर्ष हे काम करताय तुम्ही? 88 पासून मी ते इकडे काम करतो. 88 पासून इथे कोणी पडला तर एक अगोदर मी, कोणी पडला तर मी काढतो. मला कोणी काय देत नाही, पण आपल्याला असा खुशी वाटते की कोणी आपल्याला काहीतरी देतो. अरे खुशी भेटतो. काय त्याची जीव वाचले ना, मला लय आनंद वाटतो की ते वाचलं आपण आपल्या. मला सांगा, तुम्ही म्हणताय की 88 पासून तुम्ही हे सुरू केलं. तुमचा जन्म नेमका कुठचा आहे? किती सालचा आहे? कुठे राहिलाय तुम्ही? मी इकडेच राहतो, कुलाबा आझाद नगरीमध्ये राहिला आहे. माझा जन्म इथे झालाय स्टँड प्रायव्हेट दवाखान्यामध्ये. जन्म इकडे झालाय. किती सालचा आहे? किती वय आहे तुमचं आता? आता मी 74 ची पैदाईश आपली. आता किती 53 लागलाय. बरोबर. आपली 74चा जन्म तुमचा. म्हणजे जेव्हा तुम्ही हे सगळं सुरू केलं तेव्हा तुमचं जेमतेम वय असेल 15 किंवा 16 वर्ष. तर मला सांगा, तुम्ही का सुरू केलं? म्हणजे हे अचानक तुमच्या मनात का आलं? हे माझ्या मनात हा आला की कोणी पळत ओढतं आतमध्ये, कोणी उडी टाकली तर पडला एक आगादार. फक्त इथे काय पब्लिक फक्त आवाज मारत होती की वाचवा वाचवा वाचवा. कोणी जात नाही आतमध्ये. तो माणूस काय होतो, पडून मरून जातो. मी माझ्या डोक्यात आला की मी थोडा मोठा होणार, तो लोकांची जीव वाचवायसाठी पावणार. ते माझ्या अल्लाने मला ते कबूल पण केला. मी गावी शिकला तो नहरमध्ये. इथे पण येऊन थोडा काय थर्माकोल लावून थोडा बहुत मी प्रॅक्टिस केली सुंदरनगरीमध्ये. मला सांगा की कधी असं घडलं होतं का की कुणाचा मृत्यू झाला आणि तुम्ही ते पाहिलं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ते वाटलं की नाही, शिकलंच पाहिजे आता? नाही, तेच सांगितलं ना की ते पडल्या होत्या, कोणी वाचवायला गेल्या नाही. मला वाटलं की आपल्याला पण एक सुमार बनायला पाहिजे चांगला. कोणी पडला बिडला तर आपल्या समोर त्याला वाचवायचे पुरी आपण करू. मला सांगा, तुमचं गाव कोणतं? माझं गाव युपी, लालगंज, जिल्हा प्रतापगड, परिवार नारायणपूर. तुम्ही म्हणता की तुम्ही स्विमिंग जे आहे ते युपीला शिकला. युपीला समुद्र नाही आहे, नहर वगैरे तुमची एवढी मोठे मोठे आणि कमर बरोबर पाणी होता नहरमध्ये. पण म्हणून म्हणतोय तिथे स्विमिंग करणं आणि इथे या समुद्रात, खवळलेल्या समुद्रात येऊन पोहणं खूप फरक पडतो. हे अगर समुद्रात हा समुद्रात अगर कोणी पावला तर या असा खवल्या समुद्रात तो समजला मेन सुमार आहे. आता सायलेंट मध्ये कोणी पण पाहू द्या, ते एवढा काय नाही. पण तुम्ही वादळ वगैरे असतं तरी पोहता तुम्ही? काय किती पण तुफान असू द्या. मी 65 किलोमीटरची रफ्तार होती 96 ला, तेव्हा पण मी पोहत होता.
अच्छा, वादळाची हा. रफ्तार, हा. हा एवढा रफ्तार होत्या. बरं, आतापर्यंत- तिथून काला पर्यंत पाणी जात होता. हा. तेव्हा मला बेस्ट सुमारचा किताब दिला होता मिड डे पेपर मध्ये. ओके. हा. आता मला सांगा, तुम्ही आतापर्यंत 88 पासून आता 88 पासून 2026 मध्ये आहोत, किती जणांचे जीव वाचवले? 300च्या वरतीच असणार, कमी नाही. किती? 300च्या वरती हा. लोकांची जीव वाचवला. आणि बॉडी पण लई चिकार काढलेली आहे. ती काय तुफानमध्ये कोणी काढत नाही ना. मी कस्टम पण तिथे जात नाही. तुफान पण असणार. मला तिकडे मी जातो. मला सांगितलं पोलीसवाले सांगतात त्या कोणी सांगितला जा भाऊ त्याला काढून या, बरं. तर मी जातो, मी त्याला काढतो. सुरुवातीच्या काळात पोलीसवाले ओरड पण असतील ना, की बाबा काय करतोय? पहिले तर लय चिकार मारत होतोय. हा. लेकिन एवढा मार खाऊन पण मी सोडला नाही अच्छा, पवायचा. मारत होतं? हा, पहिले तर पोलीसवाले लोक मारत होते, हा. कोणाला पण मारत होते. हा. लेकिन एकदा मी इथे ताजच्या समोर एकाला वाचवलं ना, हा. तेव्हापासून काय पोलीसवाले आपल्याला मला तर काय नाही बोलले, कवाच नाही बोलले. आता तुमची कधी मदत मागतात का पोलीसवाले? हा, मागतात ना. कोणी एखादा पडला या बॉडी काढायला, हा, मग फोन येतो. हा फोन येते, तर मी येतो इथे. अगर मी स्वतः मी समजतो, अगर माझ्या समोर अगर त्यांना आपल्याला कॉल केला, हा. अगर त्याचे मी जीव वाचवला, तर मी माझ्यासाठी मी स्वतःला लय गौरव समजतो. बरं, मला सांगा आता, हे तुम्ही करतात पण तुम्ही दुसरा व्यवसाय पण करता पावाचा. नाही, मी पाव विकतो. नंतर घरी जातो. पहिले नाश्ता पाणी तर पाहिजे ना. हा. नंतर इथे येतो 11 साडे 11 वाजता. जसं ते हायटेड असते ना, ते दररोज पावणे तास वाढतो. पहिले होणार 11 वाजता. बरं, असं कधी घडलंय का, कधी तुम्हालाच भीती वाटली की आता ही खूप जास्त वादळ आहे, खूप खवळलंय समुद्र? असा का स्वतःची कृपा आहे की मला अजूनपर्यंत असा झाला नाही. मी इकडे लहानपणा आला ना, मी तिथे 4 नंबर जेट्टीला भवरत उडी टाकत होते. हा. हा, एवढा आपल्या जेव्हा एवढा एक्सपिरियन्स आहे हा. की भवरात मी उडी टाकणार, हा. मला कसा निघायचा आहे. बरोबर. हा, आपण इथे मी जेव्हापासून सुरू केलं ना, तेव्हापासून मी इथूनचा चॅम्पियन आहे. बरोबर. हा, 88 पासून. मला एक शेवटचा प्रश्न, मला सांगा, तुम्ही इतकं करताय, कधी तुम्हाला कोणी ऑफर नाही दिली का की आमच्याकडे लाईफ गार्ड म्हणून काम करा किंवा काय? असं काय कोणीच नाही दिले. मी पहिल्या न्यूज वाले येत होतं ना, कोणी पडला तर अगर ते मी ना असणार, तो पडला, तो मेला, तो तेव्हा न्यूज वाले येते कसा झाला, तो मग कसा मेला, कोणी बघितलं होता काय नाही. आम्ही सांगितलं लय कोणाला सांगितलं होतं न्यूजवाल्याला, लेकिन तो आपला जो मी काय बोलला ना ते नाही टाकत होता. नाही, बरोबर. म्हणजे तुम्हाला लाईफ गार्डची नोकरीचं हे नाही, हा, संधी नाही मिळाली. नाही मग मिळाली. तुम्हाला याच्यानंतर पण काही तुम्ही अपेक्षा आहे का, संधी मिळायला हवी? म्हणजे एज फॅक्टर पण आहे म्हणा. म्हणजे माझ्या तिथे गुंजाईश होती ते बघा, इथे काय लाईफ गार्डच्या इथे काय पण नाही. हा, हा. इथे बंदोबस्त आहे नाही, कोणी एक पण लाईफ गार्ड इकडे नाही. अगर मला अगर नोकरी इथे गावले असता तर बरं गावणार, ती मी ते 8 तास नाही तर 10 तास तो करणारच ना ड्युटी. Compulsory duty. हा, कंपनीचा असणार मी, तो कोणी पडणार नाही. पडणार तर माझ्या समोर त्याला वाचवायचा पुरा आपला संघाला असणार. आता काय आपल्याला इथे हे ड्युटी नाही ना, हा. तर 3-4 तास तेव्हा पाहून मी इथे उभं जेव्हा राहतो. वेळ मिळतो तेव्हा हा. तुम्ही इथे येता. तर 3-4 आपल्यासोबत तास हा, इथे देतो मी. नाजिमबाई होते. दिवसातून 3 ते 4 तास ते याच ठिकाणी असतात. खरं तर हा संपूर्ण परिसर आहे तो पर्यटनाचा परिसर आहे. अनेक खरं तर शेकडो लोक इथे येत असतात आणि कोणी इथे कधी पडलं तर नाजिमबाईंना पहिला फोन जातो की नाजिमबाई कोणीतरी पडलंय, तुम्ही मदतीला या. ते येतात आणि याच कठड्यावरून ते उडी टाकतात समुद्रामध्ये. समुद्र किती खवळलेला असला तरी, किती वादळ त्या समुद्रात असलं तरी, किती वेगाने वारे असले तरी, किती मुसळधार पाऊस असला तरी नाजिमबाई त्या समुद्रामध्ये उडी टाकतात आणि समोरच्या माणसाला वाचवतात, त्याचा जीव वाचवतात. त्याच्यामुळे एकंदरीत आपण नाजिमबाईकडून जाणून घेतलं की का त्यांनी असं सुरू केलं. तर अर्थात त्यांचा जन्म इथला आहे, त्यांनी इकडे अनेक लोकांना बुडताना पाहिलं आणि त्यानंतर त्यांच्या मनात असं आलं की मला कुठेतरी या लोकांना वाचवायचं आहे. आणि आज गेली अनेक वर्ष 88 पासून सुरू केलेलं काम आहे. आज 2026 मध्ये आपण आहोत. अजूनही वयाच्या 53व्या वर्षी सुद्धा नाजिमबाई त्याच जोशाने समुद्रात उडी टाकतात आणि समोरच्या व्यक्तीचा जीव वाचवतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी यांच्यासह मी संकेत वरात, न्यूज 18 मराठी, मुंबई.